नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते या गावातील भीमनगर येथे एका अज्ञात व्यक्तीने शेतकरी संकेत मोहिते यांच्या फळबागेला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण आगीत रक्तचंदन, आंबा आणि विविध प्रकारच्या सुमारे 340हून अधिक मौल्यवान झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेल्या बागांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आग लावणारा अज्ञात आरोपी नेमका कोण आहे आणि आग लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत। मी संकेत सिद्धार्थ मोहिते, मुक्काम पोस्ट कळंबस्ते भीमनगर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आमची भीमनगर या ठिकाणी मी सर्वे नंबर 20-19-21 मध्ये चंदनाची शेती केली होती व चंदनाची जवळजवळ 150 झाडं, आंब्यांची 140, तसेच निंबू, काजू, फणस, कोकम, चिकू, पेरू, आवळा ह्या झाडांची शेती केली होती। पण 29 मार्च 2026 दुपारी 2 वाजता अज्ञात इस्माने तिकडे आग लावली आणि त्या आग ही दुपारी लावल्यामुळे उन्हाचा तडका जास्त असल्यामुळे आग भडकली व माझी पूर्ण ती शेती जळून खाक झाली। तरी पण याची जी FIR असते ती मी संगमेश्वर पोलीस स्टेशन श्री राजाराम चव्हाण सर संगमेश्वर पोलीस स्टेशनला दिली आहे। त्याची FIR झाली आहे। त्यांच्या टीमने येऊन सर्वे किंवा पंचनामा केला आहे। तरी पण मी वन विभागाचे जे अधिकारी होते त्यांना सुद्धा फोन केला होता व चव्हाण साहेब आहेत संगमेश्वरचे, त्यांनी सुद्धा कॉल केला होता। पण फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खाजगी वन असल्यामुळे त्या ठिकाणी फॉरेस्ट आम्ही सर्वे किंवा पंचनामा करत नाही। तसंच कृषी सहाय्यक जे आपले देवरुख होते त्यांच्यासुद्धा 2 मॅडम आल्या होत्या, त्यांनी सुद्धा तो पंचनामा किंवा त्यांची जी काही प्रोसिजर असते ते करायला आले होते। तर त्यांनी मला असं सांगितलं सुर्वे मॅडमनी की फक्त आम्ही काजू, आंबा, फणस जी फळझाडं आहेत यांचाच आम्ही पंचनामा करतो किंवा भरपाई देतो, पण चंदनाचा जे काही कॉलम त्यांच्या त्या रकाड्यामध्ये कॉलमच नाही, म्हणजे ते बोलले की त्याची भरपाई आम्ही देतच नाही। आता ऑनलाईन मी रजिस्टर केलेले आहे जे त्यांचं वर्जन 1 होतं, परंतु जर फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा कृषी सहाय्यक हे जर म्हणत असतील की चंदनाच्या शेतीचं कोणतंही नुकसान किंवा पंचनामा आम्ही करत नाही, तर शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा। आणि सदर संगमेश्वर किंवा रत्नागिरी ज्या काही नर्सरी आहेत तिकडे तर चंदनाच्या झाडांची विक्री होते आणि शेतकरी लावत आहेत, परंतु जे काही गावामध्ये खोडकर लोक असतात हे जर तिथं जर अशा शेतीला आग लावत असतील आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं नुकसान करत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा। पोलीस स्टेशननी मला वाटतं संगमेश्वरमध्ये हा पहिलाच गुन्हा नोंद केला आहे जो चंदनाच्या झाडीचा जलित प्रकरण आहे। परंतु ह्याच्यावरती जे असे आग लावतात किंवा जे बोलतात खोडकालपणा यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व सर्व शेतकऱ्यांना किंवा आम्हाला हा न्याय भेटला पाहिजे हीच विनंती।